द क्लासिफिकेशन ऑफ न्यूरॉन. आता आपण ह्या स्ट्रक्चरच्या नंतर हे जे न्यूरॉन्स आहेत या न्यूरॉनचं क्लासिफिकेशन लक्षात घेऊया. बेसिकली द न्यूरॉन्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ two criteria or the two factors. The first factor, its structure. पहिला जो क्रायटेरिया आहे तो त्याचं स्ट्रक्चर विचारात घेऊन होतो. and on the basis of structure they are classified into three types. The first is known as the unipolar neuron. Unipolar neuron. The second is the bipolar neuron. And third one is that is the multipolar neuron. म्हणजे जर आपण त्याचं स्ट्रक्चर विचारात घेतलं, एक 5 मिनिट फक्त, त्याचं स्ट्रक्चर विचारात आपण हे मल्टिपोलर विचारात घेतलं तर दे आर क्लासिफाईड इंटू युनिपोलार, बायपोलार अँड मल्टिपोलार. युनी मीन्स वन, बाय मीन्स टू, मल्टी मीन्स मेनी. आता हा जो न्यूरॉन आहे दिस इज द युनिपोलार न्यूरॉन. दिस वन इज द युनिपोलार न्यूरॉन. आता युनिपोलार न्यूरॉन म्हणजे काय? व्हेन द एक्झॉन अँड अ डेंड्रॉन join cyton at one or common point. जेव्हा एक्झॉन आणि डेंड्रॉन हे सायटॉनला कॉमन पॉईंटमध्ये जोडले जातात त्याला म्हणायचं युनिपोलार न्यूरॉन. बायपोलार when the axon and dendron join cyton at two different points known as the bipolar neuron. आणि आता जो आपण स्ट्रक्चर पाहिलं ते म्हणजे many dendron and cyton, one axon join cyton at different points, variety of points is known as the multipolar neuron. Now this is the classification based upon the structure. आता या दुसरं जे क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन हे त्यांच्या फंक्शनवरून आहे. ऑन द बेसिस ऑफ फंक्शन. पहिलं आहे ते म्हणजे ॲफरंट न्यूरॉन. सेकंड आहे इफरंट न्यूरॉन आणि तिसरं आहे ते म्हणजे असोसिएटेड न्यूरॉन. आता बघा जसं आता फंक्शन काय सांगतं आपलं की न्यूरॉन्स कुठे असतात? नर्वस सिस्टममध्ये असतात. काय काम करतात? इम्पल्स कॅरी करतात ब्रेनकडे आणि ब्रेनपासून बाहेर. आता हे जे 3 न्यूरॉन्स आहेत ॲफरंट न्यूरॉन, इट इज ऑल्सो नोन ॲज द सेन्सरी न्यूरॉन. इट इज ऑल्सो नोन ॲज सेन्सरी न्यूरॉन. याला आणखी एक नाव आहे ते म्हणजे सेन्सरी. याचं नाव आहे दॅट इज द मोटार आणि याचं नाव आहे मिक्स्ड. आता ॲफरंट न्यूरॉन काय करतात? द ॲफरंट न्यूरॉन कॅरी इम्पल्सेस फ्रॉम सेन्सरी ऑर्गन टू द CNS. म्हणजे इम्पल्स हे सेन्सरी ऑर्गनपासून, डोळ्यापासून, कानापासून, नाकापासून, जिभेपासून, त्वचेपासून जे काही इम्पल्सेस हे CNSकडे जातात ते ॲफरंटमधून जात असतात. जेव्हा एखादा रिस्पॉन्स तयार होत असतो तेव्हा तो रिस्पॉन्स ब्रेनपासून किंवा CNSपासून दूर नेऊन तो इफेक्टर ऑर्गनकडे दिला जातो. त्याला आपण मोटार न्यूरॉन असं म्हणतो. आणि हे जे असोसिएटेड न्यूरॉन जे असतात हे न्यूरॉन हे स्पायनल कॉर्डमध्ये, असोसिएटेड न्यूरॉन ह्या स्पायनल कॉर्डमध्ये प्रेझेंट असतात. लोकेटेड बिटवीन द सेन्सरी न्यूरॉन अँड द मोटार न्यूरॉन परफॉर्म द प्रोसेसिंग इंटिग्रेशन ऑफ सेन्सरी इम्पल्सेस अँड ॲक्टिवेट द ॲप्रोप्रिएट मोटार न्यूरॉन टू जनरेट द मोटार इम्पल्स. अँड this is the classification of neuron on the basis of function. Afferent neuron, efferent neuron, association neuron on the basis of structure, the unipolar neuron, bipolar neuron and multipolar neuron. In this way here we complete our first topic, that is the study of
the animal tissue. Best luck.